हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा देह भाव आम्ही राहिलो ठेवूनी देह भाव आम्ही राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या निवांत चरणी विठोबाच्या म्हणूनी नाही सुख दुःख मनी म्हणूनी जाणोनी उपाव तोची पुढे देव करी तसे
आमुच्या हिताचा जाणोनी उपाव, आमुच्या हिताचा जाणोनी उपाव. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. निळामणे धराल हाती, तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी, देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी, निवांत चरणी विठोबाच्या. आमुच्या हिताचा जाणवनी उपाव, तोची पुढे देव करीत असे. म्हणूनी नाही सुखदुःख मनी, म्हणूनी नाही सुख दुःख मनी. ऐकिल्या कानी वचनांचे, झालो मी निस्संग निवांत एकला, झालो मी निस्संग निवांत एकला. भारत्या विठ्ठला घालोनिया. तुका म्हणे आम्ही ज्याचे तुका म्हणे झालो जयाचे अंकित, तुका म्हणे झालो जयाचे अंकित. तोजी माझे हित जाणत असे, आमुच्या हिताचा जाणणे उपाव, तोची पुढे देव करीत असे. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 836 क्रमांकाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगात श्री तुकाराम महाराजांनी भगवंतावर ठेवलेला अतूट अखंड विश्वास, त्या विश्वासावर केलेला त्याग, त्यामुळे देवाच्या कडून झालेल्या परमार्थाच्या उपायाची नियुक्ती आणि त्यामुळे हिताचा भरवसा येऊन या जीवनात मी निस्संग एकटा आणि निवांत अशा प्रकारचं झालो आहे, असं स्वतःची निश्चित आणि निश्चिंत अवस्था. निश्चिंत अवस्था. प्रपंचात माणसं काहीही मिळवतील, माणसं केवढाही पुरुषार्थ करतील, माणसं केवढाही त्याग करतील, काय मिळवायचं ते मिळवतील, पण संत जीवनातली जी निश्चिंतता आहे, संत जीवनातला जो एकांतपणा आहे, निवांतपणा आहे, संत जीवनातलं जे समर्पण आहे आणि संत जीवनातलं जे निस्संगत्व आहे, हे निस्संग हा निवांतपणा आणि एकटेपणा किंबहुना निश्चिंतता अशा प्रकारची प्रापंचिक माणसाला कधीही लाभत नाही. म्हणून संतांची कास धरून आपल्या परमार्थाची वाटचाल जर आपण करू लागलो तर आपल्याला हळूहळू असा निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आहे, जसं तुकाराम महाराजांचं वचन आहे, त्याप्रमाणे आपल्याला आणि त्या ठिकाणी करता येईल. एकीकडे पाहिलं तर फार सोपं आहे, अतिशय सोपं आहे. संतांचं वचन ऐकायचं, पक्का विश्वास ठेवायचा आणि देवावर सगळं सोडून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं. मान अपमान, सुख दुःख, प्राप्ती अप्राप्ती, उद्धार अधोगती ऊर्ध्वगती, सगळं देवावरच सोडून द्यायचं आणि आपण निश्चिंत राहायचं. देव सगळा भार घेतो. पहिल्यांदा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळं माणसाला क्षमा मागून बोलतो, आपल्या उरावर घेऊन करायची सवय लागलेली आहे. ती सवय जात नाही. हे मी करतो, हे मी केलं आहे आणि हे मी करीन, मी करणार आहे, हे स्वतःचा फालतू आत्मविश्वास आहे की हे मी करणार आहे. ते पुराणात अनेक कथा आहे अशा घमंडी माणसाचे, मी हे करणार आहे म्हणणाऱ्याला काहीच करता आलेलं नाही, पण त्याला ते समजलेलंच नाही शेवटपर्यंत की मी करतो म्हणलेलं करता येणार नाही म्हणून. मी जे करतो म्हणतो, स्वतःच्या शरीराचा भाव लक्षात घेऊन
जो कर्तृत्वाचा अभिमान आहे तो घेऊन माणूस जे म्हणतो मी केलं आहे, ते खरं सांगतो त्याने केलेलंच नसतं. त्याने केलेलं नसतं. ते भगवंतानं त्याच्याकडून करवून घेतलेलं असतं. हे कळलं की भक्त, आणि नाही कळलं की विभक्त. एवढीच व्याख्या आहे, दुसरी काही नाही. हां, म्हणून मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं असं म्हणजे दुसऱ्याचं भगवंताचं करणं आपल्यावर जर खपवलं तर तो गुन्हा होतो. पहिल्यांदा गुन्हा होतो. आणि त्या गुन्ह्यातून ज्या शरीराला धरून मी केलं म्हणतो, त्या शरीराचे सगळे गुणधर्म, त्या शरीराचे सगळे परिणाम, त्या शरीराची सगळी कर्म, सगळेचे सगळं त्याच्या बोकांडी बसतात. दुसरं काही नाही मी केलं म्हणणाराला. हां, म्हणून करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने. आपण बोललो होतो मागे, पुन्हा बोललो. करणं न करणं हे त्याच्या हातात आहे. आणि आपण जे केलेलं असतं असं आपल्याला वाटतं, ते फक्त आपल्याला देवानं निमित्त केलेलं असतं. आणि आपण त्या निमित्ताचं बोर्ड पुसून तिथे त्या ठिकाणी मीपणाचं स्टिकर लावून देतो त्याच्यावर. अशी गोष्ट आहे. एखाद्याने आपल्याला गिफ्ट काही वस्तू दिली आणि ती वस्तू आपण ठेवली आणि दुसऱ्या कोणाला तशाच माणसाला द्यायची झाली तर फक्त त्यांनी सप्रेम भेट केलं ते पुसून टाकायचं किंवा त्याच्यावर एक कागद लावून द्यायचं आणि त्याच्यावर आपलं नाव घालून त्याला ते भेट देऊन टाकायची. अशी गोष्ट आहे. असं चालतं व्यवहारात. त्याप्रमाणे अव्यक्तरित्या भगवंतानं आपल्या प्रारब्धाचं सत्ता हातात घेऊन आपल्याला आपलं सगळं मागचं कॅरेक्टर सगळं बघून काही चांगली कर्म आपल्याकडून जर करवून घ्यायचं ठरवलं असलं आणि ते जर आतून प्रेरणा देऊन करून घेतलं, बरं हात पाय डोळे हे त्याला लागतात ते त्याचेच आहेत, त्यांनीच दिलेले आहेत. अंतःकरणाचा विश्वास त्यानंच दिलेला आहे, प्रेरणा त्यानेच दिलेली आहे, शक्ती त्यानेच दिलेली आहे, बाहेरची सामुग्री त्यानेच दिलेली आहे. आपण काय त्यात, आपण काहीच नसतो, पण आपण मानतो एवढी गोष्ट आहे. ही पार्श्वभूमी याकरता मी सांगतो की जे आपण केलेलं असतं ते आपण केलेलं आपल्याला वाटत असतं, पण ते आपण केलेलं नसतं. भगवंताने आपल्याकडून करवून घेतलं असतं. आत्ता जे आपण करीत आहोत ते सुद्धा आपण करीत आहोत असं आपल्याला वाटतं. आता मला वाटतं मी बोलतो आहे म्हणून अभंग म्हणतो आणि बोलतो, पण त्यातलं काय विसरायचं ते कुठं माझ्या हातात आहे. काहीतरी विसरून जातं मध्ये, चुकीचंच वाक्य पुढे येतं. अशी गोष्ट आहे. मग हे कोण करतं, हे कोणीतरी करवून घेत आहे माझ्याकडून, हे मी जाणलं पाहिजे. अशी गोष्ट आहे. म्हणून आपण करतो नाही अशी गोष्ट आहे. हे जर करता करता एकदम जर सगळंच विसरलं तर मनुष्य काय करेल, उठून जाऊन झोपल्याशिवाय काहीच करणार नाही. अशी गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारे आपण करतो ते, आणि मी करणार आहे हाही अहंकार वृथा अशा प्रकारचा आहे. मी करणार आहे असं म्हणून जे केलं जातं तेही कोणत्या तरी अदृश्य शक्तीनं करून घेतलं जातं. आणि मी करीन म्हणतो ते जर न करणं झालं तर तेही अदृश्य शक्ती, त्या अदृश्य शक्तीच्या कर्तुम शक्तीनं केलं जातं, अकर्तुम शक्तीनं न केलं जातं. आपल्या हातात काही नाही. आपण आपलं कर्तव्य करीत राहावं आणि जे येईल ते पाहावं. बास, सुखदुःखे समे कृत्वा. काहीच न करी रे मना काहीच कल्पना चिंती या चरणा विठोबाच्या. अशी गोष्ट आहे. म्हणून संतांच्या वचनावर पक्का विश्वास ठेवून देवावर सर्वस्व सोडून देणं हे एकीकडून मी हे बोलत होतो की ते एकीकडून खूप सोपं आहे, पण एकीकडून आपल्याला सवय लागल्यामुळे, अहंकार पक्का झाल्यामुळे हे त्या ठिकाणी आपल्याला जमत नाही. काय, आणि तुकाराम महाराजांनी ते केलं. निश्चिंतता, निवांतता, एकटेपणा म्हणजे अनुकूल एकटेपणा आणि निस्संगता, या गोष्टी जर प्राप्त व्हायच्या असतील तर तुकाराम महाराजांनी या अभंगात पहिल्यांदा जे म्हटलं ते करावं. देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाच्या. आम्ही विठोबाच्या चरणावर देहभाव ठेवून निवांत राहिलो असा अन्वय. आमचा देहभाव विठोबाच्या चरणावर ठेवला म्हणजे काय केलं, म्हणजे एक केलं की पहिल्यांदा देह समर्पण केला. देह, इंद्रिय, मन, बुद्धी हे जे करायचे ते भगवंताकरता करायचे, हे भगवंताला समर्पण केलं. तर हे माझं राहिलं नाही.
आता माझ्यासाठी या देहानं मी काहीच करणार नाही, आता करीन ते विठोबाच्या करता करीन. देहभाव, देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा. म्हणून मी काही करणार नाही तर मी काही करीत नाही हाही भाव त्याच्या मागे आहे. हे करतो ते सगळं देव करतो आणि मी करीत असलो तर देवाकरता करतो. असं असल्यानं असा देहभाव जर आपण आपल्याकडं ठेवला तर याचे सगळे परिणाम आपल्याला भोगायला मिळतात आणि देवाकडे दिलं तर देव त्याची व्यवस्था करतो. हे सरळ गणित आहे, अगदी व्यवहारातलंच गणित सरळ आहे, दुसरं काहीच नाही आहे. अशी गोष्ट, दुसरं काही नाही. अमुक ही चोरी कोणी केली, मी केली, कबूल झाला की अडकला, आणि केली असली तर अडकला. पण हे मी करत नाही असा पक्का भाव आणि हे देव करतो असा पक्का भाव, देवा करता करायचं आणि देव करतो असं समजायचं, दोन गोष्टी आहेत. अशा प्रकारचा देहभाव जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला निवांतता नाही, तोपर्यंत निवांतता नाही, विश्रांती नाही, कुठे रात्रंदिवस तळमळ. देवाला दिल्यावर निवांत झालो नाही, देवाला दिल्यानंतर निवांत अशा प्रकारचं झालो. जे आपण आपलं समजतो आणि जे आपल्याला आपल्याकरता आवडतं त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदात एक उदाहरण आहे. एक टिटवा नावाचा पक्षी आहे, त्याने एक मांसाचा तुकडा आणला आणि तो चोचीत धरला, झाडावर जाऊन बसला, दोन पायाच्या नख्यात धरून ते चोचीनं तोडून मांस खात होता. मग काय झालं की सगळे त्याचे जातभाई आले. त्यांना मग कोणी पंखानं मारू लागलं, कोणी चोचीनं टोचू लागलं, कोणी काय करत त्याला मारायला लागले. मग तो विचार करू लागला, यांचे माझे संबंध काही बिघडलेले नाही आहेत, यांना मी मुलगी दिली, यांची मुलगी मी केली, असं झालं आहे तसं झालं आहे, सोयऱ्याचे संबंध आहेत यांचे, यांना मी पाहतो ते मला पाहतो, चांगले एकमेकाला प्रतिसाद देतो आम्ही, आज हे बिघडले कसे एकटे एकदम. तो विचार करायला लागला तो टिटवा, आणि विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की यांच्या विरोधाला मी कारण नाही, यांच्या विरोधाला मी हातापायात धरलेला मांसाचा तुकडा कारण आहे. त्याने तो तुकडा फेकून दिला की सगळे फडफड 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 करीत तिकडे गेले, एकमेकाशी भांडायला लागले. जे त्याला पकडी त्याला दुसरे भांडायला लागले. मग तो स्वतःचं ते खाद्य सोडलं आणि मग त्यांच्या भांडणाकडं तटस्थपणे साक्षीपणाने शिव जसा जीवाला पाहतो तसं बघायला लागले. अशी गोष्ट आहे. तर जे आपण घेतो, जे आपण स्वीकारतो, जे आपल्याला आपलं वाटतं आणि जे आपल्याला आवडतं, भ्रमानं म्हणा कशानं म्हणा आवडतं, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे जर आहे तर सगळ्या दुःखाधिकांचे परिणाम त्या देहावर आहेत, देहाकडे आहेत. सगळी दुःखास सगळ्या ऑल दुःखाला कारण शरीरच आहे असं शास्त्रकार म्हणतात. असं जर आहे तर या देहाचा अभिमान घेऊन, अहंकार घेऊन मी सगळं हे जर माझ्यावर घेतो तर म्हणून मला सुखदुःख, म्हणून माझा निवांतपणा नाही आहे, तर आम्ही हे देवाला देऊन टाकलं. बरं, हे देवाला सोडून दुसऱ्याला कोणाला देता येत नाही. बरं, शरीर एक आपल्याकडे तरी ठेवायचं नाही तर देवाला तरी द्यायचं, दुसऱ्याकडे नाही. म्हणायचंच झालं तर मग संतांची आंधळी दाशी झालो असं म्हणता येतं, ठीक आहे. बाकी कुणाला तिसऱ्याला काही देता येत नाही अशी गोष्ट आहे. तर देवाला देहभाव आम्ही त्या ठिकाणी देऊन टाकला आहे. देहभाव देणं ही गोष्ट एकीकडे सोपी आहे पण एकीकडे सगळ्यात अवघड अशा प्रकारचं आहे. अहंकारासारखा शत्रू, म्हणून त्याला तेथं अडवावया आले, ऐसे वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. देहाचा अहंकार हा पहिला शत्रू आहे. मग काम, क्रोध, मद, मत्सर ते त्याच्या अनुषंगानं येतात, त्याच्या अनुषंगानं अशा प्रकारचे येतात. तर त्याच्या अनुषंगानं येत असल्यामुळे आधी हा शत्रू, सेनापती मारला की बाकी सगळे पळून जातात. त्याप्रमाणे अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. मग काम, क्रोध कशाला? काम आणि क्रोध हे सगळे देहाच्या संबंधाने येतात. देहाच्या अनुकूल काही वाटलं त्याचा काम, इच्छा, प्रतिकूल वाटलं त्याचा क्रोध.
लोभ अजून पाहिजे म्हणून वगैरे सगळे त्याच्या भोवती सर्कल फिरतं आहे. म्हणून हा प्रथम शत्रू आहे. आणि हा शत्रू देहभाव जर देवाला अर्पण केला तर देवाला अर्पण केला म्हणजे आपण त्याचा भार व्हायचा नाही बरं का. त्याला दुःख झालं तरी आपलं दुःख मानायचं नाही, ते शरीराला झालं, माझा त्याचा काही संबंध नाही. सुख झालं तरी शरीराला झालं. चांगलं केलं त्याने केलं, वाईट केलं त्याने केलं. मग आपल्याला या विरोधात काही उदाहरणं सांगितले होते, परत सांगत नाही. म्हणून देहाचा शरीराचा जो भाव आहे तो त्या ठिकाणी देवाला देऊन टाकला आम्ही आणि आम्ही निवांत अशा प्रकारचं झालो. मग भगवंताला हा आपण दिलेला देहभाव आवडतं का? हो आवडतो, त्याला आवडतो. आपला देहभाव त्याला द्यायचा आहे म्हणजे एकीकडून तो देहभाव विरला पाहिजे, आपला विरला पाहिजे. आणि देवाला दिल्यानं देवाला आनंद झाला पाहिजे. काय लक्षात घ्या, देवाला देहभाव दिला की देवाला आनंद झाला पाहिजे. आणि आपण दिला देवाला की आपला गेला पाहिजे. देवाला देऊन आपल्याजवळ राहायला शिल्लक तर उपयोग काय त्याचा, मग पुन्हा दुःख आहेच. म्हणून आपला विरला पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा देहभाव विरून जावा असं साधन आपल्याला करता आलं पाहिजे. साधन करता आलं पाहिजे. तर आपला देहभाव विरतो. जे देहभाव जेणे विरे ते साधन दिधले पुरे. बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. हां, बाप रखुमा देवी विठ्ठलाने विठ्ठलू हे नाम साधन दिलं की ज्याच्यामुळं देहभाव विरून जातो. तर देहभाव देवाला अशा प्रकारचं नामस्मरण करून त्या ठिकाणी देऊन टाकला म्हणजे विरला एक आपल्याकडे. बरं, देवाला तो आवडतो, देव घेतो का तो, का देव नाराज होतो असं जर म्हटलं तर देवाचं एक लक्षण आहे, देवाला देहभाव फार आवडतो म्हणे. पढिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणा. देवाला देहभाव आवडतो. मग तो काय करतो, ज्याने दिला आहे त्याची पढिये देहभाव पुरवी त्याची वासना पूर्ण करतो, तो स्वीकार करतो त्या देहभावाचा आणि अंती शेवटी आपल्याजवळ त्याला घेऊन जातो. याचा दोन प्रकारानं चिंतन करता येतं की देवाला देहभाव दिलेला आवडतो. देहभाव म्हणजे काय, आगा उपजणे मरणे जे साचेची जे का मानणे ते जीवलोक मी म्हणे संसार व्हाल. संसार देहभाव म्हणजे संसार. देहाधिक संसारे मांडलेसे जे गुंफिरे असं म्हटलं तर देहाधिक संसार, देहाला मी म्हणणं हा संसार. आणि हा संसार जर अशा प्रकारचा असेल तर हा संसार ज्यांनी सोडला आहे किंवा देवाला दिला आहे तो देवाला आवडतो. तो देवाला अशा प्रकारचा आवडतो. सोडीला संसार माया तयावरी फार असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तो देवाला आवडतो. आणि म्हणून पढिये देहभाव याचं दोन प्रकारानं चिंतन असं करता येतं की भगवंताला भक्तासाठी शरीर धारण करायला आवडतं, भक्तासाठी आवडतं. हां, तयाचेनी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढिये. तो इतका आवडतो मला की त्याच्यासाठी मला रूपाला येणं आणि त्याच्याजवळ त्या ठिकाणी असणं हे मला तो आवडत असल्यामुळे आवडतं. तो पहावा आहे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे पूजू तयाचे पूजू तयाते. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या उपसंहारात हे सगळं वर्णन भगवंताने केलं. आपण मुळात पहा भगवंताची निजी आवड काय येते तर त्याला भक्त आवडतो. आणि भक्त आवडण्याकरताच तर तो शरीराला येतो, तो शरीराला त्याच्याकरता येतो अशी गोष्ट आहे. भगवद्गीतेत भगवंतानं 3 उद्देश सांगितले आहेत ना, आपल्याला ठाऊक आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर साधूचं परित्राण, दैत्यांचा नाश अधर्म करतात म्हणून करावा लागतो. धर्माचं प्रसारण संसारी माणसाला आदर्श व्हावा म्हणून करावं लागतो. साधूंचं परित्राण काय करावं लागतं, दैत्याला नाशणं, दैत्य साधूला त्रास देतात म्हणून नाशणं हा भाग आहे, पण तो गौण आहे.
खरे जे संत असतात त्यांना काही नसतं, त्यांना देहाचा भावच नसतो, त्यांना दैत्य काहीच करू शकत नाहीत अशी गोष्ट आहे. पण भागवताच्या प्रथम स्कंदात कुंतीनं स्तुती करताना म्हणण्याप्रमाणे की तो यापैकी कशाकरता मुख्यत्वानं येत असते की जे निर्मल अंतःकरणाचे महापुरुष आहेत, की ज्यांना तुझ्या भेटीची इच्छा आहे त्याच्यासाठी ते तप जप करतायत, तर त्यांचं दर्शन घेण्याकरता त्यांना दर्शन देण्याकरता तू अवतार घेऊन येतोस. याचा अर्थ असा की भगवंताला भक्तांना भेट देण्याकरता, त्यांचं परित्राण करण्याकरता, त्यांची संकटं दूर करण्याकरता ते जर साधक अवस्थेत असतील तर, आणि याच्याकरता भगवंताला शरीराचा भाव आवडतो की मी एक मानव होऊन येतो. ते वेळी आपुलियाचे कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली अधर्माची अवधी तोडी. ते सगळं बघा आपण याच्या श्लोकावरचं. तर भगवंताला शरीर घ्यायला भक्ताकरता आवडतं म्हणून पडिये देहभाव, आणि एखाद्या भक्तानं त्याला देहभाव जर समर्पण केला या अभंगातल्या पहिल्या चरणाच्या वर्णनाप्रमाणे, तर तोही त्याला अशा प्रकारचा आवडतो. तो त्याचा देहभाव त्या ठिकाणी स्वीकारतो आणि मग तो म्हणतो, येर तनु मनो प्राणी जे अनुसरले माझे, तरी तयाची चिंतवणी मजची पडली. तेणे जे जे करावे ते मजची पडिले स्वभावे, असं म्हटलं. तर त्याला जे करायचं ते मलाच पडलेलं असतं, मीच त्याच्या रूपानं ते त्या ठिकाणी करीत असतो असं भगवान म्हणतात. म्हणून असा देहभाव भगवंताला समर्पण करावा. ज्ञानोबरायांनी जे म्हटलं ना की देहभाव जेथे विरे, तर ते असं आहे की या देहालाच क्षेत्र म्हणतात. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तिजली ईशाने, गुंती जाणूनी स्मशाने वास केला. बरं का, या क्षेत्राभिमान म्हणजे देहाभिमान मला बाधा करील म्हणून शंकर भगवान लोकांच्यामध्ये नाही राहिले, ते स्मशानात जाऊन राहिले. स्मशानात राहून राहिले की हा देहभाव आपला नाहीसा झाला पाहिजे. कारण स्मशानात देहभाव नसलेले म्हणजे मेलेले लोक तिथे येतात दहन करण्याकरता, आणि त्यांना त्याचं काही वाटत नाही. त्यांचा आदर्श घेऊन जिवंत असताना आपलं शरीर आपल्याला हे प्रेतसारखं कसं वाटेल, अशा प्रकारचं वैराग्य, धगधगीत वैराग्य कसं राहील, याकरता भगवान या क्षेत्राभिमानानं स्मशानात वास करतात. आणि त्या भगवंताचं नाम घेऊन मला हे विठ्ठल साधन मिळालं असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे भगवान महादेवांचा आदर्श आपला देहभाव नाहीसा होण्याकरता किंवा किमान शिथिल होण्यासाठी तरी करावं, आणि भगवंताला तो समर्पण अशा प्रकारचा करावा. असा देहभाव आम्ही विठ्ठलाच्या चरणी समर्पण करून आम्ही निवांत राहिलो आहोत, अशी गोष्ट आहे. मी म्हणतो 100% न होऊ द्या. कधीतरी शरीराबद्दल थोड्याशा उदासपणाचा विचार जर आपल्या मनात असेल, विचार जर असं मनात असेल, चहाची वेळ झाली आहे, चहा सगळ्या कपबशा वाजतात, चहाचा गंध पण आपल्याला येतो आहे, तल्ल पण आली, पण आपल्याला कोणी बोलवीच ना, समजा बोलवी ना, आणि आपण अहंकारी आहोत आणि आपण त्याची लालसी पण आहोत. मग आपल्याला कोणी बोलवीत नाहीत म्हणून आपल्याला क्रोध येतो. का रे इतका चहा झाला, मला काय नाही बोलवलं, मी जिवंत आहे ना अजून, काही मेलो काय, असं आपण म्हणतो त्याला. बरं, असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर रागवलं जातं, क्रोध केला जातो. अगोदर काम म्हणजे चहा पाहिजे म्हणून, वेळेला झाला नाही, आला नाही, कोणी बोलावलं नाही म्हणून क्रोध अशा येतो. आणि काम क्रोध येऊन ज्यांनी चहा पिले त्यांचंही आपण अंगी लागू देत नाहीत त्यांना. बरं, अंगी लागू देत नाही. मग आपण इकडून बोललं की तिकडे रडापडी सुरू जर झाली तर काय अंगी लागला तो चहा, म्हणजे आपल्याला त्याने दिला नाही म्हणून त्यांना आपण अंगी लागू दिला नाही. हे असं वैर करण्याकरताच आपण जन्माला आलो का? अरे शरीर आहे, हे शरीर नाशवानच आहे, घेतला काय नाही दिला काय, परत करता येईल नाही तर काय होईल ते होईल. पण आपण रागवायचं नाही, असा जर विचार आपल्या मनात त्यावेळेला आला तर एखाद्या वेळेस त्या तिकडच्या लोकांनाच वाटतं की अरे आपण यांना विसरलो, आणि तेच म्हणतात क्षमा करा बरं का, मी विसरलो, तुम्हाला आता करून देतो. अशी गोष्ट होऊ शकते. याचा अर्थ असा
की आपण देहभाव आपल्याकडे ठेवून त्याला हे कमी झालं, त्याला ते कमी झालं, त्याला ते असं करीत दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याकडून त्रास घेण्यापेक्षा आपण जर निवांत झालो, निवांत त्या ठिकाणी झालो, एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली पण आपल्या मनात जर आपण गडबड होऊ दिली नाही, तर त्या एखाद्या वेळेस थोड्याफार न मिळाल्या गोष्टीमुळे शरीरात काही एकदम हालचाल सुरू होत नाही, एकदम काही उत्पात होत नाही, पण त्यामुळे मनाची जी गडबड होते त्या मनाच्या गडबडीतून पुढं काय काय होईल याची काही गॅरंटी नसते. काही पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. तर शरीरासाठी आपण जर निवांत राहायचं ठरवलं तर आपल्या मनानं आपल्याला निवांत राहता येतं. असा देहभाव थोडा थोडा कमी करण्याचा सुद्धा उपाय आहे. देवाला देणं तर थोडं लांब आहे अजून, पण थोडंफार कमी करता येतं अशी गोष्ट आहे. आणि असा साधना, इकडे साधना केल्याशिवाय तो कमी करायचा उपाय सापडत नाही, आणि कमी करीत गेल्याशिवाय हळूहळू निवांतपणा कसा असतो त्याचा अनुभव येत नाही. आणि हा अभ्यास जर करीत गेला आणि त्याचा शेवट देवाला समर्पण करून, देहभाव समर्पण करून आपण जर एकदम निवांत होऊ शकतो, हा तुकाराम महाराजांचा शेवटचा कळसाचा अनुभव आहे अशी गोष्ट आहे. मग आपण देहभाव देवाला दिल्यानंतर आपल्याला निवांत कसं राहता येतं असं जर आपण विचार केला तर तुकाराम महाराजांना विचारलं तर तुकाराम महाराज म्हणाले की आम्हाला त्यातून एक अनुभव आला की जसे जसे आम्ही देहभाव देवाला देऊन फक्त देवाचं चिंतन करायचं, बाकी काहीच करायचं नाही, स्वतःचा काही विचारच करायचा नाही अशी गोष्ट आहे. व्यवहारातली माणसं परमार्थात अनभिज्ञ असतात. आपण असं जरी म्हणत असलो तरी ज्याला स्वतःच्या देहाचं काहीच नाही, जो दुसऱ्याकरताच सगळं करतो किंवा देवाकरता करतो, त्याचीच प्रतिष्ठा लोकात होते, त्याच्याच लोक पाया पडतात, जाणते लोक त्यालाच आपला गुरु करतात अशी गोष्ट आहे. स्वतःच्या स्वार्थाकरता हे मला पाहिजे, ते मला पाहिजे असं माणूस कोणालाच आवडत नाही जगात अशी गोष्ट आहे. देवाची तीच रीत आहे, दुसरी काय आहे, दुसरी काही नाही आहे. मग काय होतं की मग आपल्याला जर खाण्यापिण्याकरता, व्यवहाराकरता, सन्मानाकरता आपण आपल्याकरता काही जर न करू लागलो तर आपल्याला देवाच्या प्राप्तीकरता साधन नावाची गोष्ट दुसरी करावी लागत नाही. कारण व्यवहारातलं घेण्यादेण्याचं सुखदुःख जर आपण भगवंतावर सोडलं आणि देहभाव जर सोडला तर आपल्याला साधनाची जबाबदारी होत नाही, ते साधनातही त्या देवच सगळं करतो. हे तुकाराम महाराज म्हणतात, आमुच्या हिताचा जाणूनी उपाव तोची पुढे देव करीत असे. एक अनुभव येतो असा आपल्याला की आपण देवावर सोडून द्यायचं, प्रामाणिकपणे जे आहे ते आपलं करीत राहायचं, कर्तव्य म्हणून करीत राहायचं आणि देवाला देऊन टाकायचं, देव करतो म्हणायचं आणि त्याच्यापासून काही इच्छा करायची नाही. असं जर आपण करीत गेलो तर आपल्याला आपली साधना म्हणून आता काय केली पाहिजे, म्हणजे मी देवाच्या जवळ जाईल हे चिंता करायची गरज नाही. कारण आपण कोणत्या स्टेजला आहोत परमार्थाच्या, आपली इच्छा काय आहे, आपली चिंतनाची योग्यता काय आहे, आपल्या साधनेची गती कशी आहे, वेळेच्या दृष्टीनं, एकाग्रतेच्या दृष्टीनं, समर्पणाच्या दृष्टीनं, विश्वासार्हतेच्या दृष्टीनं आपली गती कशी आहे, आणि आपल्याला आता काय दिलं पाहिजे हे सगळं सर्वज्ञ असलेला परमात्मा, हृदयस्थ परमात्मा जाणतो आणि त्याच्या पुढे आपल्याला उपाय आणून देतो की हे उपाय. एखादे संत भेटतात, एखाद्या मूर्तीला पाहून खूप आनंद होतो, एखाद्या वेळेला आपल्याला दर्शन घ्यायचं असलं देवाचं तर आपोआप वेळेला येऊन व्यवस्था होते काहीतरी ऐन वेळेला, असं होतं. आणि असं समजू नका की देव आपल्याला उपाय म्हणजे सगळे अनुकूलच देतो असं नाही, प्रतिकूल पण देतो, प्रतिकूल पण देतो. कधीतरी आपल्याला घरातून निघणं होत नसतं तर बायकोचं आपलं कडाकडून भांडण होतं. मग भांडण होऊन ती भांडून तळा जाते माहेरी निघून. मग आपल्याला वाटतं आता बसून काय करायचं, चला पंढरपूरला. पंढरपूरला गेलं की 4 दिवस आनंदात जातात. आणि मग हा घरी येऊन जेव्हा बायकोचं ना आपलं सूत जमतं परत, तेव्हा म्हणतो बरं झालं तू भांडली, मला पंढरपूरला जाऊन 4 दिवस निवांत राहिलो तिकडं मी. मग ती म्हणजे बरं आहे, मग असंच भांडत जाईल रोज. मग विनोदाचा भाग सोडा, पण जीवनात ज्या ज्या प्रतिकूल गोष्टी येतात
एखाद्या इंद्रियांची प्रतिकूलता असेल, घरातल्या माणसांची नातेवाईकाची, बायका मुलांची कोणाची प्रतिकूलता असेल, शेजाऱ्याची प्रतिकूलता असेल, कुणाची असेल, अशा प्रकारचं एखादा रोग असेल मी म्हणतो, काही हरकत नाही. रोग नसताना जर भगवंताकडे चित्त लागत नसतं आणि रोगाने व्याकुळ होऊन जर त्या ठिकाणी भगवंताला जर आळवलं गेलं तर तो रोगच आपला गुरु होतो. काय सांगावं. म्हणून आपल्या मनाच्या स्वाभाविकतेला जाणून, आपल्या साधनेच्या योग्यतेला जाणून, आपल्या परमार्थाच्या गतीला जाणून, आपल्या मागच्या पुढच्या प्रारब्ध क्रियमाण संचिताला जाणून जो उपाय आपल्याला अनुकूल प्रतिकूल अगदी असा उपाय त्या ठिकाणी पाहिजे आहे तो भगवानच करतो. आपल्याला तितका परफेक्ट सुचत नाही आणि कोणी आपल्याला दुसरं नाही सांगत. म्हणून आमच्या हिताचा जो काही उपाव आहे तो पुढे देव करीत असे. तो पुढे त्याच्या पुढे देव तो उपाय आणून ठेवतो, त्याच्या पुढे तो आणून ठेवतो, याच्या पुढे हे, याच्या पुढे हे, असं त्या ठिकाणी करतो. म्हणजे आपल्या साधनामध्ये एखाद्या अंधारात जंगलात आपण चाललो तर एखादा माणूस कंदील घेऊन आपण पुढे चालावं. माझे एक मित्र आहेत बरं का, अत्यंत श्रद्धावान आहे, त्यांची मच्छिंद्रनाथावर श्रद्धा आहे आणि ते वारीला जातात, त्यांच्या दर्शनाला अमावस्येच्या दिवशी जातात. एका अमावस्येला निघाले, कोणी बरोबर नव्हतं, एक नवीन मुलगा बरोबर घेतला आणि नवीन मुलगा बरोबर घेतल्यावर ते निघाले. पण निघाल्यानंतर गवत खूप वाढलं होतं, पाऊस पडून गेला होता आणि ते रस्ता चुकल्यानंतर दुसरीकडेच गेले, पार एखाद्या नदीत गेले पार. आणि रात्रीचे 12 वाजून चालले होते. अंधार तर पडलेलाच, अमावस्येचा अंधारच असतो. त्यावेळेला काय करावं आता कुठेतरी झाडावर बसून राहावं, हिंस्र पशु वगैरे आहेत, असे जंगल आहे सगळं, काय करावं काही सुचेना त्यांना. आणि त्यांचा मुलगा मोठ्याने रडायला लागला की काय करावं आता, काय करावं. मग त्यांनी नाथांचा धावा केला. घडलेली गोष्ट आहे बरं का, ही काही अतिशयोक्ती नाही, काही अशा प्रकारची नाही. की काय करू आम्ही आता, तुमच्या दर्शनाला आलो पण दर्शन तर नाहीच, मला काही फरक नाही. ते म्हणाले मी कुठेही राहू शकतो, पण हे दुसरं जे लेकरू आणलं आहे बरोबर ते रडायला लागले, त्याचं काही झालं तर पुन्हा माझ्यावर जबाबदारी, काय करावं. मग त्यांना काही अंतरावर एक असा दिवा दिसायला लागला अधांतरी, कुठे ते नाही पण दिवा दिसायला लागला. म्हणजे दिवा काय चमकते काय तिथे, त्या दिव्याच्या दिशेने जाऊ, कोणी भेटलं तर पाहू. पण तो दिवा हे जितकं जात तितकं तो दिवा लांब जाईल, पण तो रस्त्याकडे चालला. आणि असं म्हणून त्याने रस्त्याला जाऊन त्या मच्छिंद्रनाथाचा गड जिथं बरोबर त्या ठिकाणी आणलं आणि तो दिवा अदृश्य झाला. दिवा अदृश्य झाला. म्हणजे जसं वाटचालीला आपलं वाट चालत असतो आणि आपल्याला कुठे घेऊन जायचं असलं तर एखादी अदृश्य व्यक्ती किंवा दृश्य व्यक्ती, अगदी व्यवहारातलं सुद्धा एखादा माणूस जसा कंदील घेऊन जातो किंवा दैवी उपाय आत्ता सांगितला तसा, तर तो आपल्या इच्छित स्थळापर्यंत जसं घेऊन जातो त्याप्रमाणे साधनेच्या दृष्टीनं या सगळ्या मायेच्या पसारात, या सगळ्या जगाच्या अटवीत जंगलात आणि आपल्या कर्माच्या सगळ्या गिचमिडी काल्यामध्ये आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढून भगवंताच्या पर्यंत. आत्ता परवाच आपला अभंग झाला, माया मोहजाळी होता असा आपल्याला परित्या विठ्ठला, कृपा आली काढूनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, तसं तो बाहेर काढून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी नेतो. म्हणजे असे एक एक उपाय पुढे करतो, आमोच्या हिताचा जाणून उपाय. या भक्ताचं हित कशात आहे, मग काय केलं पाहिजे याला, मग याला अमुक रूपानं भेट दिली पाहिजे, यांना एखादा संत भेटला पाहिजे, काय असेल तर तो करतो. मग उपाय करायला लागल्यानंतर आपल्याला देहभाव ज्यावेळेला आपण त्याच्या पायी ठेवतो, तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात म्हटलं तसं, तो ठेवल्यावर आपल्याला देहाची चिंता संपते की काय खावं, काय करावं, कपडे नेसावेत की नाही, मिळतील का नाही, कशी चिंताच करायची नाही. जे आहे ते करायचं आणि सोडून द्यायचं, विसरून जायचं त्याला. तर देहभाव समर्पण केल्यावर देहाची चिंता संपली. पण देहभाव संपल्यानंतर जीवभाव भगवत भावात परिणत होण्यासाठी काही साधन करावं त्याची चिंता संपली, कारण ते साधनाचा उपाय तोच आपल्याला दाखवायला लागला.
शरीराची चिंता संपून जी निवांतता झाली एक, राहिलो निवांत असं पहिल्या चरणात म्हटलं. नंतर मग तो जर आमच्या साधनाचा उपाय पुढे पुढे, हिताचा उपाय पुढे पुढे करून ठेवायला लागला, तर जो उपाय त्याप्रमाणे चालत राहायचं. आपल्याला काही हेच नाही. पुढे जर एखादा वाटाड्या पथिक मार्गदर्शक गाईड जर चालत असला तर मागच्या माणसाला काही चिंता नाही करावं लागत. आपली स्वतःची गाडी असली माहीत नसतं तर विचारावं लागतं. आता ते मॅप निघालं आहे म्हणून सोडून द्या, पण पूर्वी विचारावं लागत होतं. पण आपण तिकीट काढून एस टी बसमध्ये बसल्यावर बसवाला रस्ता चुकतोय का बरोबर, आपण कशाला चिंता करावी, त्याची जबाबदारी नेऊन घालण्याची. त्याप्रमाणे मार्गदर्शकच जर भगवान मिळाला, पुढे चालणारा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत म्हणतात ना, ते सांभाळणं करतो, मागून संकट येऊ देत नाही, पुढं नाही येऊ देत नाही, आणि मार्गही दाखवतो तो, अशी गोष्ट आहे. म्हणून तोच पुढं चालत. आता साधनाची चिंता करायची गरज नाही. म्हणून नाही सुखदुःख मनी, म्हणून नाही सुखदुःख मनी, ऐकिल्या कानी वचनाचे. म्हणून साधनाचे उपाय जर तो दाखवू लागला तर आता साधनेचं चिंता आणि आपल्यावर आलेल्या गोष्टींचं सुख किंवा दुःख, ह्या दोन्ही मनाला लावूनच घ्यायच्या नाहीत. साधना करता नाही आणि देहा करता नाही म्हणजे व्यवहारा करता नाही. व्यवहाराच्या माध्यमातून शरीराला सुखदुःख आले तरी त्याचं ते सुखदुःख मानायचं नाही. कारण सुखही किंचित काळ असतं, दुःखही किंचित काळ असतं. हे झालं की ते आलं, ते झालं की ते आलं. म्हणून ते मनात मानायचं नाही. आणि ही किमया ज्या साधू संतांनी भगवंताला असा देहभाव समर्पण करून त्याची अनुकूलता घेऊन त्याने उपाय केलेले पाहून हा अनुभव ज्यांना आला आहे, त्यांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून मी हे त्या ठिकाणी केलेलं आहे. ऐकिल्या कानी वचनाचे, वचनाच्या कानानं ऐकलेल्या वचनाचा आधार घेऊन मी मनात सुखदुःख देहाबद्दल आणि साधनेबद्दल काहीच मानायचं नाही असं पक्क त्या ठिकाणी ठरवलं. मी असं म्हणेन, आपल्याला अतिशयोक्ती वाटली तर सोडून द्या, की तुकाराम महाराजांचा हा अभंग बघतो आहोत तर हा देवानं आपल्याकरता हा उपायच पुढे आणून ठेवलेला आहे, की माझ्याकडे यायच्याकरता हे तुकाराम महाराजांनी केलं ना, तसं तुम्ही करा म्हणजे मी तुम्हाला भेटेन, असाच उपाय आहे, अशी गोष्ट आहे हे. आणि कितीतरी उपाय आहेत, असे कितीतरी उपाय आहेत. तर म्हणून नाही सुखदुःख मनी, ऐकिल्या कानी वचनाचे. संतांची वचनं ऐकून त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून भगवंताला देहभाव समर्पण करून देहाच्या सुखदुःखाचा विचार सोडून निवांत बनून आणि आपल्या साधनांचाही उपाय तोच करतोय हे परत जाणून साधनाबद्दल आणि देहाबद्दल कशाचीही काळजी चिंता करायची नाही, अशी निश्चिंत अवस्था आहे. एक अवस्था साधकाची अशी आहे की त्यांनी परमार्थाच्या साधनेकरता खूप चिंता करावी लागते. त्याला चिंता करावी लागते. माझं किती कर्म आहे, माझं किती पाप आहे, कधी फिटल, कोणतं पाप कधी फेडायचं, कशाचं प्रायश्चित्त करू, आता माझे विकार मला आवरत नाही, माझी इंद्रिय मला आवरत नाहीत, माझ्या घरातले लोक मला परमार्थ करू देत नाहीत, माझे मालक मला जाऊ देत नाहीत पंढरपूरला, काय करू, अशी सगळी चिंताच करावी लागते. ती चिंताही व्यवहारातल्या चिंतेपेक्षा 100 पटीनं श्रेष्ठ आहे. परमार्थातली चिंता आणि व्यवहारातली चिंता सोडून फक्त परमार्थाची चिंता करावी. आणि त्याहीपेक्षा देवाला जर देहभाव समर्पण केलं तर परमार्थाची चिंता करायची नाही, व्यवहाराची करायची नाही. कारण तो देव आपल्याला म्हणून नाही सुखदुःख मनी, ऐकिल्या कानी वचनाचे, असं त्या ठिकाणी म्हटलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपली एक भूमिका 4थ्या चरणात आणली. झालो मी निस्संग निवांत एकला. हे सगळे वेगळे पद चिंतन करण्यासारखे आहेत, पण आपण सरळ जाऊया. झालो मी निस्संग निवांत एकला, भारत्या विठ्ठला घालवणिया. आता मी जसा शरीराचा भार त्याच्यावर घातला,
म्हणजे शरीराला खाणं मिळेल, पिणं मिळेल, नाही तर नाही मिळणार. शरीराचा मान होईल, नाही तर अपमान होईल. शरीराला दुखणं येईल, नाही तर आरोग्यवान राहील. शरीर विलासात राहील, नाहीतर फजितीत राहील. काही हो त्याचं, आपल्याला काही त्याचं घेणंच नाही. ते देवाला देऊन टाकलं. ही एक निवांतता. नंतर साधनेची एक निवांतता, की मला अशी खात्री पडली की तो सगळं पुढे उपाय दाखवतो. आता साधनेची चिंता आपण करायची नाही. आणि त्याच्या पुढे आपल्या उद्धाराचा भार पण त्याच्यावरच सोडून दिला. उद्धार होईल नाही तर न होईल. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे की तुम्हाला स्वर्गात जायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे? काहीच नाही करायचं. मी एका देवाचा अंकित आहे ना, मी एका देवाचा शरणागत आहे ना, तो जे करील ते मला मान्य आहे. त्याला नरकात पाठवायचं असेल ना, पाठवू दे, मी तिथं राहील, जाऊन तिथे राहील. प्रल्हादाने म्हटलं, देवा या सगळ्यांचं दुःख नाहीसं कर. म्हणजे दुःख नाहीसं कसं करू? त्यांनी कर्म केलेलं आहे दुःखाचं बाबा. भगवान म्हणाले, म्हणजे ते कर्म सगळं माझ्या खात्यावर घालून टाक. प्रल्हाद वेडाबिडा आहे का रे तू? अरे एक पाप केलं तर ते दुःख किती सहन करायला त्रास होतो. इतके दुःख तू कसं सहन करशील? तुला काही काळजी आहे का नाही? तुला काही वाटतं का नाही? नाही म्हणे, मी जेव्हा दुःख भोगायला नरकात जाईन, त्यांचे दुःख जेव्हा माझ्यावर येतील सहन न करणं, तेव्हा मी मोठ्यानं तुझं नाव घेईन देवा. तुझं नाव घेतलं की ते पाप आणि दुःख सगळं पळून जातं. मला माहिती आहे, मला काही काळजी करण्याचं कामच नाही. अशी गोष्ट आहे. म्हणून देहाधिक संसाराचा भार, त्याच्यानंतर साधक अवस्थेतला साधनेचा भार आणि उद्धाराचा भार त्याच्यावर त्या ठिकाणी टाकला. आणि मी व्यवहाराच्या उपाधीतून तर निस्संग झालो, पण माझ्या वृत्तीनं पण कशाची चिंता न करण्याची. वृत्तीला एक परमात्मा सोडून दुसरा विषयच द्यायचा नाही, याप्रमाणे मी निस्संग झालो. मी कोणाचा संग करत नाही, असं गोष्ट आहे. संग म्हणजे आपल्या व्यतिरिक्त कशाची आठवण करणे हा संग आहे बरं का. काय ध्यायतो विषयान पुंसाः संगस्तेषु उपजायते. विषयाचं ध्यान केलं की विषयाचा संग होतो. म्हणजे त्या विषयाच्या संगतीची आपण भावना किंवा कल्पना केली जाते, तो संग आहे. म्हणजे त्या विषयाच्या भोगाची, संबंधाची आणि त्या विषयाच्या आकाराची वृत्ती तयार होते अंतःकरणात. तीच वृत्ती होऊ द्यायची नाही, अशी गोष्ट. ती वृत्ती होऊ द्यायची, त्याला निस्संग म्हणतात. आणि असं निस्संग झाल्याशिवाय परमात्मा मिळत नाही. मराठी भाषेत निस्संग शब्दाचा असा दुसरा अर्थ वापरला जातो की निस्संग म्हणजे काय धर्म बिगर्म काही कळत नाही, ही बाई निस्संग झाली, आता काही तिला लाज अब्रू काहीच राहिली नाही. आता साधणी झाले मी निस्संग, विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. व्यवहारातल्या नवऱ्याचा संग सोडला तर व्यवहारातली निस्संगता, आणि विकल्प नवऱ्याचा सोडलं तर परमार्थातली निस्संगता. अशी निस्संग झाल्याशिवाय, म्हणून महाराजांनी म्हटलं काय, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. ममतेचा मळ लागू देऊ नको, मनाला चंचल होऊ देऊ नको, म्हणजे अशा विषयाधिकांच्या वृत्तीत तयार होऊ देऊ नको. आणि सगळा संग सोडून दे. शरीराचा पण, सूक्ष्म शरीराचा पण, कारण शरीराचा पण, सगळा संग अगदी जसा धुतलेला स्वच्छ तांदूळ अशा प्रकारचा असतो. ऐशी धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती, असं निस्संग अशा प्रकारचं हो. म्हणून मी निस्संग झालो मी निस्संग निवांत एकला का. तसं निवांत झालो. निस्संग झालो तसा निवांत झालो. निवांत झालो म्हणजे घालून या भार राहिलो निश्चिंती. मग ते पुढे तर निवांत झालो म्हणजे माझ्या वृत्ती उठायला त्याला आलंबनच राहिलं नाही. आता काही संग करायचा सोडून दिला आणि त्याची सवय झाली म्हणजे मग ते विषय आपल्यापाशी संग करायला येतच नाही. पूर्वी संग करायची सवय असल्यामुळे आपणही सोकलेलो असतो संग करायला, ते विषय आपल्याला सोकले असतात.
आपण ज्या वेळेला संग करायचं सोडून देतो त्यावेळेला विषय आपल्यापासून दूर जातात. जयाची या घरा नाही विषयाचा, विषयाच्या येर झारा, जो आत्मबोधाची या ओरा पोहडला असे, अशी गोष्ट आहे. म्हणून आपण निस्संग झालो की विषय आपल्याकडे येईन असे होतात आणि मग आपण निवांत होतो, अशी गोष्ट आहे. ज्याला एकांत आवडतो ना त्याला या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात एकांत मिळाला भरपूर, अशी गोष्ट आहे. आणि मला तर असं वाटतं की देवालाही गर्दी 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 करून कंटाळा आला असेल, म्हणून देवानंच ही केली की काय कोणाला माहिती, जरा तुम्ही दूर राहा, जरा मला एकांतात राहू द्या, आता मला एकांत हवा आहे असं म्हणत असेल देव एका वेळेला. विनोदाचा भाग सोडा, पण निस्संगता आणि निवांतता हे एकमेकावर निर्भर अशा प्रकारचं आहे. आणि निस्संग होता होता मी निवांत झालो, निवांत होता होता एकला झालो. एकला झालो म्हणजे मला आता कोणी दुसरं राहिलंच नाही. देव माझ्यापासून वेगळा राहिला नाही, मी देवापासून वेगळा राहिलो नाही. देव जगात भरल्यामुळे देवन जग वेगळं राहिलं नाही आणि मी आणि जगही मग पर्यायाने वेगळा राहिलो नाही. एकमेवा द्वितीयम हा जो शास्त्राचा वेदांताचा सिद्धांत आहे तो सिद्धांत अशा प्रकारचा आला आणि अशा प्रकारचा मी निस्संग झालो, निवांत झालो, एकला झालो आणि काही केलं नाही. सगळा भार विठ्ठलावर, माझा विठ्ठल सगळं करील, करतो, करणार आहे, अशा प्रकारचा भार राहिलो घालून. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत प्रारब्ध भोगाचं आहे, अनुकूल प्रतिकूल भोगाचं प्रारब्ध देह भोगीत राहील, साधनांचे उपाय देव करून देईल आणि सिद्धतेच्या बाबतीत आणि त्या ठिकाणी मी त्याच्यावर भार घालून दिलेला आहे आणि मी मात्र निवांत झालो, एकला झालो आणि निस्संग झालो. तर देहाचा भाव समर्पण करणं, साधनेचा भार आपल्यावर न घेणं आणि उद्धाराचा भार, या तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टी करता ही तीन पदं असावीत, एक निस्संगतेचं, एक निवांततेचं आणि एक एकलाचं, अशा प्रकारचं आहे. म्हणून विठ्ठलावर भार घातला आणि आता आम्ही त्याचे अंकित झालो, शरणागत झालो, तेणे मी पणा मुकलो, असं प्रकारचं म्हटलं एके ठिकाणी. तर मी निश्चिंत झालो. तुका म्हणे झालो जयाचे अंकित, तुका म्हणे झालो जयाचे अंकित, तोची माझे हित सर्व जाणे. ज्याचे अंकित आम्ही झालो तो त्या ठिकाणी माझं हित जाणतो आहे, बरं का, जाणतो आहे. किंबहुना जो आमचं हित जाणतो त्याचे आम्ही अंकित झालो आहोत, अशी गोष्ट आहे. तो जो आमचं हित जाणतो म्हणजे शरीरापासून, शरीराचा भाव स्वतःकडे घेऊन शरीरापासून आम्हाला वेगळं करतो, साधनेचे उपाय दाखवून साधनेनं प्रगती करीत आम्हाला उंचीवर नेतो आणि उद्धाराचा भार घेऊन आमचा उद्धार करतो, म्हणजे तो आम्ही हे एकरूप होऊन जातो. हे सगळा भार ज्यांनी घेतला आमचा, आमचा भार हा सगळा ज्यांनी तीन प्रकारचा भार घेतला, त्या परमात्म्याचे आम्ही अंकित झालो. म्हणजे ज्यानं आमचं हित जाणलं त्याचे आम्ही अंकित झालो, असाही व्यवहार होतो. आणि आम्ही ज्याचे अंकित झालो आहोत ना, तो आमचं हित सर्व जाणतो आहे, असा व्यवहार होतो, अशी गोष्ट आहे. आपल्या साधनाच्या दृष्टीनं जो आमचं जाणतो त्याचे आम्ही अंकित झालो, जाणून की हाच जाणतो, याला दुसऱ्याला आपण नाही द्यायचं सगळं आता. आणि दुसऱ्याला सांगण्याच्या बाबतीत कोणाचं अंकित व्हावं, तर ज्याने आमचा भार घेतला त्याचे आम्ही अंकित झालो, असं दोन्ही प्रकारचा व्यवहार होतो. तर एक गोष्ट अशा प्रकारची आहे, एखादं लहान बाळ किती जंगलात चाललं असलं आणि किती काही असलं तरी त्या आईच्या खांद्यावर मान टाकून निश्चिंत असतं, निश्चिंत असतं. एक जहाज चाललं होतं, जहाज, बरं का, एवढंच सांगतो, वेळ झाली असेल आता. जहाज चाललं होतं तर त्याच्यावर तो मुख्य कप्तान होता, चालवणारा जो कप्तान म्हणतात त्याला, तो होता मुख्य, वरच्या डेकवर बसला होता, तो जहाज चालवीत होता. मग काही कर्मचारी, ऑफिसर होते, कर्मचारी होते आणि आलेले पॅसेंजर होते. आता जहाज म्हणजे मोठं एका गावासारखं असतं, सगळ्या सुविधा असतात, त्याला राहायची सोय असते. पूर्वी 6-6 महिने लोक प्रवास करीत असत, त्या जहाजावर लोक प्रवास करीत होते. आणि समुद्राच्या मध्यभागी ते आलं आणि चक्रीवादळ सुरू झालं. त्या जहाजात काही बिघाड झाल्याचं लक्षात आलं आणि जहाज असं हेलकावे खायला लागलं.
हेलकावे खायला लागल्यानंतर मग काय आता सगळे हवालदिल झाले. लहान मुलं होते ते सगळं भयानक पाहून ते आई आता कसं होईल, आई आता कसं होईल, आई आता कसं होईल. आई काय म्हणते, तू काय काळजी करतो, मी आहे ना तुला बाळा, ये. त्याला हृदयाशी, त्याला छातीशी कवटाळून धरी, हृदयाजवळ धरी, त्याचं भय घाल, त्याला दिलासा दे, आश्वासन दे, मी आहे तुला, मी आहे तुला. आता ती काय जहाज बुडायला लागलं थांबवणार होती का, पण दिला पाहिजे धीर तिला. ती त्याला म्हणते मी आहे, पण ती त्याला बाजूला ठेवून नवऱ्याला म्हणते कसं होईल हो, कसं होईल हो, आता फार वाईट दिसायला लागलं, आता कसं होईल आपलं. तो म्हणतो मी असताना तू काळजी कशाला करतेस. ती म्हणते मुलाला मी आहे, तो म्हणतो बायकोला मी आहे. पण तो त्यांच्यापासून त्या रूममधून बाहेर आला आणि जे कर्मचारी होते जहाजावरचे त्या एक दोघांना म्हणाला की हो हे काय चाललंय सगळं, याच्यावर काही इलाज नाही का, हे थांबणार का नाही, काय आहे. त्याला साहेब निवांत बसा घरात झोपत, काही काळजी करू नका, तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. मग ते कर्मचारी त्यांच्या वरच्या ऑफिसरकडे गेले की साहेब काय हे सगळं, आत्ता जे काही हे वेगळंच दिसतंय सगळं, अतिशय भयानक उत्पात व्हायला लागलेत, काय आवाज होते, काय स्फोट होतात कुठून कुठं, आणि सगळं हालचाल भूकंप झाल्यासारखं जाते. त्याने सांगितलं तुम्ही पंचायती करू नका, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही इथं कशाला बसलो आहोत. त्या ऑफिसरनी सांगितलं. त्यांनी मुख्य ऑफिसरला तेच विचारलं, त्यांनी तेच सांगितलं. आणि त्यातला एक मुख्य ऑफिसर जो जहाज चालवणारा होता त्याच्याकडे गेले तर तो हात जोडून ईश्वराची प्रार्थना करीत होता की आता सगळ्यांचेच प्राण धोक्यात आहेत, आता तूच काहीतरी कर, आता आम्हाला काही करता येत नाही. तो मुख्य कप्तान ईश्वराची प्रार्थना करीत होता. आता लहान मुलापासून सगळ्यापर्यंत एकमेकाला जरी धीर देत असले, त्याप्रमाणे आपल्या जीवनात संकटात आपण एकमेकाला जरी धीर देत असलो तरी शेवटची कडी जी आहे किंवा शेवटचा जो निर्णय तो कोणाच्याच हातात नाही आहे, तो एका परमेश्वराच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे. आणि ज्याप्रमाणे मी आत्ता बोललो की आईच्या खांद्यावर मान टाकून मुलगा जसा तिच्या आश्वासनानं निश्चिंत होतो, त्याप्रमाणे आपणही जर दुसऱ्या कोणावर मान टाकून निश्चिंत होण्याकरता पेक्षा जर आपला देहभाव, आपल्या सुखदुःखाची बाजी, साधनेतला प्रकार, त्याच्यानंतर सिद्धांताचा प्रकार, हा सगळा भार त्याच्यावर घालून जर आपण निश्चिंत होऊन राहिलो, काय आता तुझं कळेल ते करेल, तारीशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको, अशा प्रकारचे त्याच्या खांद्यावर मान टाकून जर आम्ही निश्चिंत राहिलो, म्हणजे खरे शरणागत झालो, अंकित झालो, भार घालून राहिलो, देहभाव सोडून राहिलो, सुखदुःखाची चिंता सोडून त्या ठिकाणी राहिलो त्याच्याकरता, तर या शरणागतीतून मनुष्याचं पूर्ण कल्याण होईपर्यंत त्याला काहीही करावं लागत नाही. भगवान त्याला काटा मोडू देत नाही, त्याला दुःख लागू देत नाही, त्याचा उद्धार अडू देत नाही. मनुष्याचा उद्धार अशा प्रकारचा होतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी नाना प्रकारचे कष्ट सोसले, नाना प्रकारचे अपमान सहन केले, नाना प्रकारच्या अवस्थेतून ते गेले. त्यांच्या एकेका अभंगातून त्यांची असलेली निरनिराळी अवस्था आपल्या पुढे अनंत विषय आहेत. तेव्हा ते सगळं सहन केलं, तर या एका बेसवर केलं की आता सगळं मी देवाला समर्पण केलं, काय करायचं ते तो कर, काही करतो अशी गोष्ट आहे. नरकात पाठव, स्वर्गात पाठव, देव उद्धार कर, काही कर, इथं मृत्यूलोकात ठेव, काही कर, अशी गोष्ट आहे. अशा प्रकारचं जर केलं तर मनुष्याला निवांतपणा मिळतो. एकांतपणा, एकला म्हणजे एकांत, निवांतता, निस्संगता अशा प्रकारची मिळते. आणि या निस्संगता, निवांतन, एकला याच्या व्याख्या व्यवहारातल्या वेगळ्या वेगळ्या आहेत. थोड्या वेळ एकांतात माणूस राहतो, थोड्या वेळ झोपून राहतो, काही सतत थोडा राहतो. पण ही अखंड निवांतता आणि एकटेपण जे त्या ठिकाणी आहे, एकी एकटाची असं, तर ते परमार्थात भगवंताच्या कृपेनं होतं. आणि ती कृपा पूर्ण प्राप्त करायला अनन्य शरणागती करावी लागते, सगळं त्याला समर्पण करावं लागतं. त्यामुळे ही एकांतता त्या ठिकाणी प्राप्त होते.
अशी एकांतता प्राप्त करण्याकरता शरणागतीचे काही पैलू तुकाराम महाराजांनी आपल्यापुढे मांडले आहेत. तर या पैलूंचा आपण विचार करावा, चिंतन करावं आणि त्याप्रमाणे आपल्या साधनेला दिशा देऊन, आपल्या देहभावाच्या विचाराला वेगळी दिशा देऊन, आपण भार जो आपण घेतो त्या भाराला वेगळी दिशा देऊन ते भगवंताला समर्पण करून अशा प्रकारानं आपली साधना पूर्ण करून आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश यथामती यथावकाश आपल्या सज्जनांच्या चरणी समर्पण करून, झालेली सेवा माऊलींच्या चरणी आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून इथेच आपण या आणि याला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे आविजाचे गयाचे अंकित, तुका म्हणे आम्ही गयाचे अंकित. तुका म्हणे झालो दयाचे अंकित, तुका म्हणे झालो दयाचे अंकित. तोची माझे हित सर्व जाणे, तोची माझे हित सर्व जाणे. आमुच्या हिताचा जाणून उपाव, आमुच्या हिताचा जाणून उपाव. पुढे देव करीत असे, तोची पुढे देव करीत असे, तोची पुढे देव करीत असे. जाणून उपाव आमुच्या हिताचा, जाणून उपाव. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.